After studying rate of reaction, rate of consumption and rate of formation, now we are going to solve some numericals on this concept. ऑलरेडी आपण रेट ऑफ रिॲक्शन, रेट ऑफ कन्झम्पशन आणि रेट ऑफ फॉर्मेशन हे कन्सेप्ट ऑलरेडी आपण स्टडी केलेत. आता याच्यावरचे न्यूमरिकल्स सॉल्व करण्यापूर्वी आणखी आपण काही बेसिक कन्सेप्ट स्टडी करणार आहे. त्यासाठी पहा, कन्सिडर जनरल रिॲक्शन इन विच A moles of reactant A combines with B moles of reactant B to form the C moles of product C and D moles of product D. या रिॲक्शन मध्ये आपण काय कन्सिडर करतोय, कॅपिटल A and कॅपिटल B these are the reactants, while कॅपिटल C and कॅपिटल D these are the products. Now in this reaction there is a small a, small b, small c and small d. So what is meant by these small letters? These small letters indicates number of moles. These small letters denotes number of moles. हे small letters मध्ये जे a, b, c आणि d आहे हे number of moles आहेत. It means that a moles of a म्हणजे ए या रिॲक्टंटचे नंबर ऑफ मोल्स किती आहेत, ए. बी या रिॲक्टंटचे नंबर ऑफ मोल्स किती आहेत, स्मॉल बी. सी या प्रोडक्टचे नंबर ऑफ मोल्स किती आहेत, सी. आणि डी या प्रोडक्टचे नंबर ऑफ मोल्स किती आहेत, डी. फॉर एक्झाम्पल, फॉर्मेशन ऑफ अमोनिया. इन दिस रिॲक्शन नायट्रोजन कंबाइन्स विथ 3 moles of hydrogen to form 2 moles of ammonia. इथं नायट्रोजन, इथं नंबर ऑफ मोल्स नाही मेन्शन केले, म्हणजे हे काय असणार आहे, 1 mole of nitrogen. So nitrogen is a reactant and 1 is its number of mole. Then 3 moles of hydrogen. हायड्रोजन चे किती मोल्स आहेत, 3. means hydrogen is a reactant and 3 these are the number of moles of hydrogen. And now 2 moles of ammonia. अमोनिया हा प्रोडक्ट आहे आणि त्याचे मोल्स किती आहेत, 2. सो नायट्रोजन अँड हायड्रोजन दीज आर द रिॲक्टंट्स. 1 and 3 these are the number of moles. Ammonia is a product and 2 number of moles of ammonia. So this one is the number of moles. Now for this general reaction, now we have to find overall rate of reaction. Again there are two parts, with respect to reactant and with respect to product. Overall rate of reaction आपण with respect to reactant पण फाइंड आउट करू शकतो, with respect to product पण फाइंड आउट करू शकतो. त्याच्यानंतर रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ रिॲक्टंट अँड रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट. आता सुरुवातीला ओव्हरऑल रेट ऑफ रिॲक्शन फाइंड आउट करताना, अगेन इन केस ऑफ रिॲक्शन there are some reactants and there are some products. काही रिॲक्टंट असणार आहेत, काही प्रोडक्ट असणार आहेत. आता कोणत्याही जनरल केमिकल रिॲक्शन मध्ये आपण काय पाहतो, जशी जशी रिॲक्शन प्रोसीड होते रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन हे डिक्रीज होत असतं आणि प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन हे इन्क्रीज होत असतं. सो ॲज इन केस ऑफ एनी केमिकल रिॲक्शन, as a reaction proceed, concentration of reactant it always goes on decreasing, while concentration of product it always goes on increasing. आता इथं आपण ओव्हरऑल रेट ऑफ रिॲक्शन फाइंड आउट करणार आहे या जनरल रिॲक्शन साठी. विच वन इज द रिॲक्शन, A moles of reactant A combines with B moles of reactant B to form the C moles of product C and D moles of product D. Now ROR, आता इथं स्पेस कमी असल्यामुळं मी ROR असं मेन्शन केलं. तुम्हाला हे असं मेन्शन करून चालणार नाही. तुम्ही काय मेन्शन करणार, ROR मीन्स रेट ऑफ रिॲक्शन. सो रेट ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू रिॲक्टंट. रेट ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू रिॲक्टंट. आता कोणते कोणते रिॲक्टंट आहेत, देर आर 2 रिॲक्टंट्स, कॅपिटल A अँड कॅपिटल B. आपण सुरुवातीला काय करूया, रेट ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू रिॲक्टंट A फाइंड आउट करूया. सो रेट ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू रिॲक्टंट A.
नाउ सी A is the reactant, A हा reactant आहे. Therefore, as the reaction proceed, its concentration decreases. जसं जसं रिॲक्शन प्रोसीड होणार आहे तसं त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. आणि रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन हे डिक्रीज होत असल्यामुळं इथं आपल्याला मायनस साइन यूज करावं लागेल. देअरफॉर रेट ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू रिॲक्टंट ए, इथं आपण कोणतं साइन यूज करतोय, वी आर युजिंग अ मायनस साइन. This negative sign indicates that concentration of reactant decreases. So minus. आता इथं पहा आपण ओव्हरऑल रेट ऑफ रिॲक्शन फाइंड आउट करतोय. ओव्हरऑल रेट ऑफ रिॲक्शन फाइंड आउट करताना नंबर ऑफ मोल्स कन्सिडर करायचे असतात. आता ए या रिॲक्टंटचे नंबर ऑफ मोल्स किती आहेत, स्मॉल ए. सो देअरफॉर रेट ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू रिॲक्टंट ए इज इक्वल टू मायनस 1 अपॉन ए या रिॲक्टंटचे जे नंबर ऑफ मोल्स आहेत स्मॉल ए, हे इथं आपण 1 अपॉन ए असं घेतोय. सो मायनस 1 अपॉन ए इंटू डी ए बाय डी टी. आता हे डी ए बाय डी टी म्हणजे काय हो, डी ए बाय डी टी. सो स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये जेव्हा आपण ए असं मेन्शन करतो याचं मिनिंग आपण ऑलरेडी पाहिलं लास्ट लेक्चर मध्ये. काय म्हणतो आपण त्याला, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. सो स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये ए आहे म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए आहे. डी ए, सो डी ए मीन्स दिस वन इज डी ए. डी ए मीन्स चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अँड डी डिनोट्स फॉर स्मॉल चेंज. डी म्हणजे काय, स्मॉल चेंज. लार्ज चेंज साठी आपण काय यूज करतो, डेल्टा. ज्या अर्थी आपण डी यूज केलं म्हणजे हा चेंज कसा आहे, स्मॉल. सो डी ए मीन्स स्मॉल चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. नाउ अपॉन डी टी मीन्स स्मॉल चेंज इन टाइम. टाइम मध्ये चेंज होणारा, टाइम मध्ये जो चेंज होणार आहे हा जर स्मॉल असेल तर एचं कॉन्सन्ट्रेशन पण कशा प्रकारे चेंज होईल, स्मॉल अमाऊंट मध्ये चेंज होईल. देर आर टू व्हेरिएबल्स. इथं टू व्हेरिएबल्स आहेत. व्हेरिएबल म्हणजे काय, चेंज होणारी क्वांटिटी. कोणत्या कोणत्या आहेत, टाइम, टाइम चेंज होतोय, टाइम पास होतोय, टाइम प्रोसीड होतोय, तेव्हा एचं कॉन्सन्ट्रेशन चेंज होतं. ए हा रिॲक्टंट आहे म्हणजे कॉन्सन्ट्रेशन चेंज होतं म्हणजे ते डिक्रीज व्हायला पाहिजे का इन्क्रीज व्हायला पाहिजे, ऑब्विसली ए हा रिॲक्टंट आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन हे डिक्रीज व्हायला पाहिजे. म्हणजे डी टी एवढ्या स्मॉल टाइम मध्ये डी ए एवढं कॉन्सन्ट्रेशन चेंज होत आहे. So dA is the small change in concentration of A within time dt. So therefore rate of reaction with respect to reactant A is equal to minus 1 upon A into dA by dt. आता याच रिॲक्शन मध्ये आणखी एक रिॲक्टंट इन्व्हॉल्व झालाय आणि हा रिॲक्टंट कोणता आहे, बी. आणि मग आपण ओव्हरऑल रेट ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू रिॲक्टंट बी हे पण आपण फाइंड आउट करू शकतो. आता पहा बी या रिॲक्टंटचे नंबर ऑफ मोल्स किती आहेत, स्मॉल बी, बरोबर. सो देअरफॉर रेट ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू रिॲक्टंट बी इज इक्वल टू, अगेन बी इज अ रिॲक्टंट. बी हा रिॲक्टंट आहे म्हणजे कोणतं साइन एक्सपेक्टेड आहे, ऑब्विसली निगेटिव्ह साइन, बिकॉज कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट डिक्रीजेस. सो देअरफॉर मायनस 1 अपॉन, पाहता बी या रिॲक्टंटचे नंबर ऑफ मोल्स किती आहेत, स्मॉल बी एवढे आहेत. देअरफॉर मायनस 1 अपॉन स्मॉल बी. सो स्मॉल बी, these are the number of moles of reactant B. So minus 1 upon B into आता पहा B हा रिॲक्टंट आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होणार विदिन टाइम डी टी म्हणजे काय मिळेल तुम्हाला इथं, इंटू डी बी. डी बी म्हणजे काय, पहा स्मॉल चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट बी विदिन टाइम स्मॉल चेंज इन टाइम डी टी. सो इथं तुम्हाला काय मिळालं पहा, रेट ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू रिॲक्टंट बी इज इक्वल टू मायनस 1 अपॉन बी इंटू डी बी बाय डी टी. इथं आपण काय फाइंड आउट केलं, ओव्हरऑल रेट ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू रिॲक्टंट ए अँड विथ रिस्पेक्ट टू रिॲक्टंट बी. आता हाच कन्सेप्ट
जर समजा आपण पॅरलल या रिॲक्शनला इम्प्लिमेंट करायचं ठरवलं तर तो आपण कशा प्रकारे इम्प्लिमेंट करू शकतो पहा. कोणती रिॲक्शन आहे? फॉर्मेशन ऑफ अमोनिया. इन केस ऑफ फॉर्मेशन ऑफ अमोनिया 1 मोल ऑफ नायट्रोजन combines with 3 moles of hydrogen to form 2 moles of ammonia. So in this reaction nitrogen and hydrogen, these are the reactants and ammonia is a product. आता या रिॲक्शन साठी रेट ऑफ रिॲक्शन हा कन्सेप्ट आपण काय करूया? इम्प्लिमेंट करूया. नाउ सी ROR ऑलरेडी आपण पाहिलंय. ROR म्हणजे काय? रेट ऑफ रिॲक्शन. आता आपण फाइंड आउट करणार आहे विथ रिस्पेक्ट टू रिएक्टंट. सो रेट ऑफ रिएक्शन विथ रिस्पेक्ट टू रिएक्टंट इज इक्वल टू. आता इथं पहा कोणते कोणते रिएक्टंट्स रिएक्शन मध्ये इन्व्हॉल्व झाले. कोणते कोणते रिएक्टंट्स इन्व्हॉल्व झालेत? नायट्रोजन इज अ रिएक्टंट अँड हायड्रोजन इज ऑल्सो रिएक्टंट. सुरुवातीला आपण रेट ऑफ रिएक्शन कम्पेअर करूया विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट रिएक्टंट नायट्रोजन. आता पहा नायट्रोजनचे नंबर ऑफ मोल्स किती आहेत? 1 आहे. म्हणजे इथं काय आलं पाहिजे? -1 अपॉन नायट्रोजनचे नंबर ऑफ मोल्स किती आहेत? 1. सो -1 अपॉन 1 हे अपॉन 1 मेन्शन नाही केलं तरी चालू शकतं. म्हणजे तुम्हाला काय मिळालं असतं? -1 अपॉन 1 -1. ओके, सो वी कॅन स्किप दिस. आपण हे स्किप पण करू शकतो. सो पुढे काय मिळेल? स्मॉल चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ नायट्रोजन upon small change in time dt. So rate of reaction with respect to reactant nitrogen तुम्हाला काय मिळेल पहा? -1 upon 1 into small change in concentration of nitrogen upon small change in time. आता हे -1 upon 1 हे जर आपण स्किप केलं तर हे डायरेक्ट मायनस साइन तुम्हाला इथं पाहायला मिळेल. ओके, सो नाउ रेट ऑफ रिएक्शन विथ रिस्पेक्ट टू प्रोडक्ट अमोनिया हे आपण नंतर फाइंड आउट करूया. त्यापूर्वी आणखी एक रिएक्टंट आहे हायड्रोजन. नाउ रेट ऑफ रिएक्शन विथ रिस्पेक्ट टू रिएक्टंट हायड्रोजन. आता इथं पहा हायड्रोजनचे नंबर ऑफ मोल्स किती आहेत? 3 मोल्स आहेत. बरोबर. मग काय मिळेल? अगेन हायड्रोजन इज अ रिएक्टंट. हायड्रोजन हा रिएक्टंट आहे. सो साइन कोणता यायला पाहिजे? मायनस. रिएक्टंट साठी निगेटिव्ह साइन असतं. आपण बऱ्याच वेळा स्टडी केलं आहे. ॲज रिएक्शन प्रोसीड कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट डिक्रीजेस. ओके, सो -1 upon 3 हे 3 कुठून आलं पहा? हे 3 कुठून आलं? हायड्रोजनचे नंबर ऑफ मोल्स किती आहेत? 3 मोल्स आर देअर. सो -1 upon 3 into small change in concentration of hydrogen upon small change in time dt. So rate of reaction with respect to reactant is equal to काय मिळालं पहा? -1 upon 3 small change in concentration of hydrogen upon small change in time dt. So this one is the rate of reaction with respect to reactant. आता आपण rate of reaction with respect to reactant compare केला. Now rate of reaction with respect to product. आता रेट ऑफ रिएक्शन विथ रिस्पेक्ट टू प्रोडक्ट आपण फाइंड आउट करणार आहे फॉर दिस जनरल रिएक्शन. आणि मग या जनरल रिएक्शनला इम्प्लिमेंट करून झाल्याच्या नंतर आपण फॉर्मेशन ऑफ अमोनिया या एक्झाम्पलला ह्या कन्सेप्ट इम्प्लिमेंट करणार. सो रेट ऑफ रिएक्शन विथ रिस्पेक्ट टू प्रोडक्ट इन केस ऑफ जनरल रिएक्शन विच आर द प्रोडक्ट्स? C and D, these are the products. Now in case of products what happens? See, as the reaction proceed concentration of product increases. रिएक्शन जशी जशी पास होणार आहे, रिएक्शन जशी जशी प्रोसीड होणार आहे, प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन हे ऑब्विसली काय होतं? इन्क्रीज होतं. आणि जर प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होत असेल तर आपण कोणतं साइन कन्सिडर करणार? ऑब्विसली पॉझिटिव्ह साइन करणार. पॉझिटिव्ह साइन कन्सिडर करणार. पॉझिटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट ऑलवेज इन्क्रीजेस. सो देअरफॉर फर्स्ट प्लस. आता इथं आपण रेट ऑफ रिएक्शन विथ रिस्पेक्ट टू प्रोडक्ट सी कंपेअर करूया. विथ रिस्पेक्ट टू प्रोडक्ट सी. आता सी चे नंबर ऑफ मोल्स किती आहेत? स्मॉल सी. म्हणजे आता इथे काय येणं अपेक्षित आहे? +1 अपॉन स्मॉल सी इंटू डी बाय डी टी. आता हे पहा डी सी बाय डी टी म्हणजे काय? डी सी मीन्स
स्मॉल चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट सी अपॉन स्मॉल चेंज इन टाइम डी टी. म्हणजे डी टी एवढ्या टाइममध्ये प्रोडक्टच्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये झालेला हा चेंज आहे. सो डी सी बाय डी टी. आता इथं आपण फाइंड आउट केलं रेट ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू प्रोडक्ट सी. आता इथं आणखी एक प्रोडक्ट या रिॲक्शन मध्ये फॉर्म झालाय. कोणता आहे हा प्रोडक्ट? प्रोडक्ट इज डी. आता डी हा जो प्रोडक्ट आहे त्याच्या रेस्पेक्टिव्हली आपण काय करणार आहे? रेट ऑफ रिॲक्शन फाइंड आउट करणार आहे. सो रेट ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू प्रोडक्ट डी इज इक्वल टू, डी हा प्रोडक्ट आहे, कोणतं साइन एक्सपेक्टेड आहे? अगेन प्लस साइन. सो देअरफॉर प्लस 1 अपॉन डी चे नंबर ऑफ मोल्स किती आहेत? स्मॉल डी. दीज आर द नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट डी. देअरफॉर प्लस 1 अपॉन डी इनटू, आता पहा इथं काय होणार आहे? स्मॉल चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट डी अपॉन स्मॉल चेंज इन टाइम डी टी. सो तुम्हाला इथे काय मिळेल पहा? डी डी अपॉन डी टी. सो स्मॉल चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट डी अपॉन स्मॉल चेंज इन टाइम. आता इथं आपण पहा या जनरल रिॲक्शन साठी आपण काय फाइंड आउट केलं? रेट ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू प्रोडक्ट फर्स्ट फॉर प्रोडक्ट सी. सुरुवातीला सी या प्रोडक्ट साठी तुम्हाला काय मिळालं पहा? रेट ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू प्रोडक्ट सी इज इक्वल टू प्लस 1 अपॉन स्मॉल सी इनटू डी सी बाय डी टी. सी या प्रोडक्टचे नंबर ऑफ मोल्स किती आहेत? स्मॉल सी. ते प्लस 1 अपॉन सी मिळालं. हे पॉझिटिव्ह साइन आपण काय इंडिकेट केलं? बिकॉज कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट इट ऑलवेज इनक्रीजेस. नाउ रेट ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू प्रोडक्ट डी हे आपण कशा प्रकारे मेन्शन करणार आहे? सो डी हा प्रोडक्ट आहे, कोणतं साइन येणार? ऑब्विसली प्लस 1 अपॉन डी इनटू डी डी बाय डी टी. सो दिस वन इज द रेट ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू प्रोडक्ट्स. आता हे जनरल रिॲक्शनला इम्प्लिमेंट केल्याच्या नंतर इथं हा कन्सेप्ट आपल्याला इम्प्लिमेंट करायचा आहे फॉर्मेशन ऑफ अमोनिया या रिॲक्शनसाठी. आता या रिॲक्शनसाठी ऑलरेडी आपण रेट ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू रिॲक्टंट जस्ट फाइंड आउट केला. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? रेट ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू प्रोडक्ट. सो रेट ऑफ रिॲक्शन that is ROR with respect to product. आता रेट ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू प्रोडक्ट आपण कशा प्रकारे फाइंड आउट करतो पहा? इन दिस रिॲक्शन देर इज ओनली वन प्रोडक्ट दॅट इज अमोनिया. अमोनिया हा प्रोडक्ट आहे. आता रेट ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू प्रोडक्ट अमोनिया कम्पेअर करायचा म्हणजे कोणतं साइन आपण यूज करणार? ऑब्विसली पॉझिटिव्ह. Why positive sign? Because concentration of product increases and therefore plus. So plus 1 upon. आता पहा अमोनिया हा प्रोडक्ट आहे. अमोनियाचे नंबर ऑफ मोल्स किती आहेत? 2 नंबर ऑफ मोल्स. बरोबर आहे. सो इथं डिनॉमिनेटरला काय यायला पाहिजे? 2. सो प्लस 1 अपॉन 2 इनटू स्मॉल चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ अमोनिया अपॉन स्मॉल चेंज इन टाइम dt. So this one is the rate of reaction with respect to product ammonia. आतापर्यंत आपण रेट ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू रिॲक्टंट अँड रेट ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू प्रोडक्ट हे कन्सेप्ट पाहिले. आता पुढच्या पार्टमध्ये इथं आता आपण काय पाहणार आहे? रेट ऑफ कन्झम्पशन अँड रेट ऑफ फॉर्मेशन. सो व्हॉट इज मीन बाय कन्झम्पशन अँड व्हॉट इज मीन बाय फॉर्मेशन? सो ऑलरेडी वी स्टडीड इन द लास्ट लेक्चर. As the reaction proceed, concentration of reactant it goes on decreasing and concentration of product it goes on increasing. त्यासाठी आपण एक एक्झाम्पल पाहिलं होतं कडलिंग ऑफ मिल्क. कडलिंग ऑफ मिल्क मीन्स काय होतं? दुधाचं रूपांतर कशामध्ये होतं? दह्यामध्ये होतं. सो ड्युरिंग दिस रिॲक्शन व्हॉट हॅपन्स? अमाऊंट ऑफ मिल्क इट गोज ऑन डिक्रीजिंग while amount of curd it goes on increasing slowly. या रिॲक्शन मध्ये काय होतं पहा? स्टेप बाय स्टेप काय होतं? त्या रिॲक्शन मध्ये आपण काय करतो? दुधाचं रूपांतर दह्यामध्ये करतो आणि हे होत असताना काय होतं? मिल्कचं कॉन्सन्ट्रेशन हे डिक्रीज होत जातं. सायमल्टेनियसली इकडं कर्ड म्हणजे काय? दही, त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय होत जातं? इन्क्रीज होत जातं. आणि
हा कन्सेप्ट फॉर ऑल द रिएक्शन, सगळ्या रिएक्शनसाठी हा कन्सेप्ट कसा आहे, सेम आहे. काय कन्सेप्ट आहे, ॲज द रिएक्शन प्रोसीड concentration of reactants it goes on decreasing and concentration of product it goes on increasing. आता पहा, रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होतं म्हणजे याचा अर्थ काय, रिएक्टंट हा त्या रिएक्शन मध्ये कन्झ्युम होतो, बरोबर आहे, आणि प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होतं म्हणजे प्रोडक्ट हा त्या रिएक्शन मध्ये काय होतो, फॉर्म होतो, फॉर्म. आणि म्हणून आपण रिएक्टंटसाठी काय म्हणतो, रेट ऑफ कन्झम्पशन, बिकॉज रिएक्टंट्स आर कन्झ्युम. आणि आपण प्रोडक्टसाठी काय म्हणणार आहे, रेट ऑफ फॉर्मेशन, बिकॉज प्रोडक्ट्स आर फॉर्म. सो रिएक्टंट कन्झ्युम होतो म्हणजे रिएक्टंट स्टेप बाय स्टेप डिसअपियर होतो आणि प्रोडक्ट हा फॉर्म होत असतो. सो फॉर रिएक्टंटसाठी आपण इथं दोन टर्म्स यूज करू शकतो, आयदर रेट ऑफ कन्झम्पशन और आयदर रेट ऑफ डिसअपियरन्स. म्हणजे रिएक्टंटसाठी इथं आपण काय यूज करू शकतो, कन्झम्पशन पण यूज करू शकतो ॲज वेल ॲज डिसअपियरन्स पण आपण यूज करू शकतो. प्रॉब्लेम टू प्रॉब्लेम या टर्म्स व्हॅरी होणार आहेत, म्हणजे काही प्रॉब्लेममध्ये कन्झम्पशन यूज केलेलं असेल, काही प्रॉब्लेममध्ये डिसअपियरन्स यूज केलेलं असेल, दोन्हींचं मिनिंग कसं आहे, सेमच आहे. सो फॉर रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ रिएक्टंट ए या रिएक्टंटसाठी इथं आपण काय फाइंड आउट करणार आहे, रेट ऑफ कन्झम्पशन. कन्झम्पशनसाठी आपण आणखी कोणता वर्ड यूज करू शकतो, डिसअपियरन्स. सो rate of consumption of A or rate of disappearance of A. पाहता इथं जेव्हा आपण ओव्हरऑल रेट ऑफ रिएक्शन फाइंड आउट करत होतो तेव्हा आपण नंबर ऑफ मोल्स कन्सिडर करायचो. कोणते होते नंबर ऑफ मोल्स, स्मॉल ए, स्मॉल बी, स्मॉल सी, स्मॉल डी इट्सेट्रा. पण जेव्हा आपण रेट ऑफ कन्झम्पशन किंवा रेट ऑफ फॉर्मेशन आपण जेव्हा फाइंड आउट करणार आहे तेव्हा नंबर ऑफ मोल्स कन्सिडर करायचे नसतात. हे खूप महत्त्वाची इन्स्ट्रक्शन आहे, लक्षात ठेवा. या इन्स्ट्रक्शन्स वरती तुमचे प्रॉब्लेम्स डिपेंड आहेत पुढचे. मी वन्स मोर मी रिपीट करतोय, काय पहा, रेट ऑफ रिएक्शन फाइंड आउट करताना, ओव्हरऑल रेट ऑफ रिएक्शन फाइंड आउट करताना नंबर ऑफ मोल्स कन्सिडर करायचे असतात आणि रेट ऑफ कन्झम्पशन किंवा रेट ऑफ फॉर्मेशन हे फाइंड आउट करताना नंबर ऑफ मोल्स कन्सिडर करायचे नाहीत. सो देयरफॉर रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए हा रिएक्टंट आहे, ऑब्विसली सेम, काय सेम असणार आहे, निगेटिव्ह साइन. सो इथं पहा मायनस, आता नंबर ऑफ मोल्स आपण कन्सिडर करणार आहे का, नाही कन्सिडर करणार, मग तुम्हाला इथं काय मिळेल, मायनस डी ए अपॉन डी टी, मायनस डी ए अपॉन डी टी. आता हे मायनस डी ए अपॉन डी टी मीन्स व्हॉट, काय आहे हे, इट इज अ रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए. आता इथं मला काय फाइंड आउट करायचं आहे, आफ्टर रिएक्टंट ए, नाउ फॉर रिएक्टंट बी या रिएक्टंटसाठी. आता रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ बी किंवा कन्झम्पशनला आणखी दुसरा शब्द कोणता आहे, डिसअपियरन्स. सो रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए और रेट ऑफ डिसअपियरन्स ऑफ ए हे आपण सुरुवातीला फाइंड आउट केलं. आता आपण कशासाठी फाइंड आउट करणार आहे, फॉर रिएक्टंट बी, रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ बी और रेट ऑफ डिसअपियरन्स ऑफ बी इज इक्वल टू, मी आत्ताच सांगितलं रेट ऑफ कन्झम्पशन मध्ये आपण नंबर ऑफ मोल्स कन्सिडर करतो का, नाही कन्सिडर करत. सो देयरफॉर मायनस डी बी बाय डी टी. सो रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ बी इज इक्वल टू काय मिळाला, मायनस dB by dt. So this one is the rate of consumption of A and rate of consumption of B, and important part is that we does not consider number of moles during the rate of consumption or rate of disappearance. आपण रेट ऑफ कन्झम्पशन किंवा रेट ऑफ डिसअपियरन्स फाइंड आउट करताना नंबर ऑफ मोल्स कन्सिडर करत नाही. नंबर ऑफ मोल्स केव्हा कन्सिडर करायचे, रेट ऑफ फॉर्मेशन फाइंड आउट, रेट ऑफ रिएक्शन फाइंड आउट करताना, ओव्हरऑल रेट ऑफ रिएक्शन फाइंड आउट करताना नंबर ऑफ मोल्स कन्सिडर करायचे. आता रिएक्टंटसाठी रेट ऑफ कन्झम्पशन फाइंड आउट केलं, बरोबर. प्रोडक्टसाठी काय असणार आहे, रेट ऑफ फॉर्मेशन. पण अगोदर रिएक्टंटसाठी जे रेट ऑफ कन्झम्पशन फाइंड आउट केलं या जनरल रिएक्शनसाठी, हा कन्सेप्ट आपण काय करूया, इथं जे आपण एक्झाम्पल कन्सिडर केलंय रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ अमोनिया, त्यासाठी आपण काय करूया, इम्प्लिमेंट करूया. आता या रिएक्शन मध्ये कोणते कोणते रिएक्टंट आहेत,
नायट्रोजन अँड हायड्रोजन दीज आर द रिॲक्टंट्स. आता नायट्रोजन या रिॲक्टंटसाठी आपण काय करूया, रेट ऑफ कन्झम्पशन फाइंड आउट करूया. म्हणजे काय मिळेल पहा तुम्हाला इथं, रेट ऑफ consumption of reactant नायट्रोजन. नायट्रोजन या रिॲक्टंटसाठी रेट ऑफ कन्झम्पशन. आता इथं ओव्हरऑल रेट ऑफ रिॲक्शन कन्सिडर करताना, फाइंड आउट करताना आपण नंबर ऑफ मोल्स कन्सिडर करतो. रेट ऑफ कन्झम्पशनसाठी आपण करणार आहे का, नाही करणार आहे. नायट्रोजन हा रिॲक्टंट आहे, कोणतं साइन एक्सपेक्टेड आहे, मायनस. आता इथं तुम्हाला काय मिळेल, स्मॉल चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ नायट्रोजन अपॉन स्मॉल चेंज इन टाइम. सो देयरफॉर रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ नायट्रोजन इज इक्वल टू मायनस dN2 अपॉन dt. सिमिलरली हायड्रोजन या रिॲक्टंटसाठी आपण काय करूया, रेट ऑफ कन्झम्पशन किंवा त्याला आपण काय म्हणतोय, रेट ऑफ डिसअपिअरन्स आपण फाइंड आउट करूया. सो देयरफॉर रेट ऑफ कन्झम्पशन और डिसअपिअरन्स ऑफ रिॲक्टंट, कोणता रिॲक्टंट आहे आता इथं, हायड्रोजन, ऑफ रिॲक्टंट हायड्रोजन. आता हायड्रोजनसाठी काय मिळेल पहा, जरी हायड्रोजनचे इथं नंबर ऑफ मोल्स 3 असले तरी रेट ऑफ कन्झम्पशन किंवा रेट ऑफ डिसअपिअरन्स फाइंड आउट करताना हे नंबर ऑफ मोल्स आपण कन्सिडर करणार आहे का, नाही कन्सिडर करणार. सो देयरफॉर मायनस स्मॉल चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोजन अपॉन स्मॉल चेंज इन टाइम dt. So therefore rate of consumption or rate of disappearance of hydrogen is equal to minus dH2 upon dt. आता हे आपण फाइंड आउट केलं रिॲक्टंटसाठी. आता फाइंड आउट करायचंय प्रोडक्टसाठी. आता इथं हाच कन्सेप्ट आपण फाइंड आउट करणार आहे प्रोडक्टसाठी. सो इन दिस जनरल रिॲक्शन विच आर द प्रोडक्ट्स C and D, these are the products. आता फर्स्ट आपण काय करूया, सी या प्रोडक्टसाठी आपण काय करूया, रेट ऑफ फॉर्मेशन फाइंड आउट करूया. आता प्रोडक्ट आहे म्हणजे ऑब्व्हियसली काय होणार आहे, तो फॉर्म होणार आहे. म्हणजे आता इथं काय असणार आहे, रेट ऑफ फॉर्मेशन. प्रोडक्टसाठी रेट ऑफ कन्झम्पशन असू शकतं का, नाही असू शकत, कारण रिॲक्टंट हा कन्झ्युम होतो आणि प्रोडक्ट हा काय होत असतो, फॉर्म होत असतो. सो रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ सी, आणि फॉर्मेशनला आपण अल्टरनेटिव्ह कोणता वर्ड यूज करतोय, अपीअरन्स. सो रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ सी और रेट ऑफ अपीअरन्स ऑफ सी. सी हा प्रोडक्ट आहे, हा प्रोडक्ट हा काय होतो, फॉर्म होतो. म्हणजे कोणतं साइन एक्सपेक्टेड आहे, प्लस. आता पहा, ओव्हरऑल रेट ऑफ रिॲक्शन फाइंड आउट करताना आपण नंबर ऑफ मोल्स कन्सिडर केले होते, परंतु रेट ऑफ फॉर्मेशन फाइंड आउट करताना नंबर ऑफ मोल्स कन्सिडर करायचे नसतात. हे खूप महत्वाचं आहे आणि म्हणून मी पुन्हा मी काय करतोय, हे रिपीट करतोय. हे खूप महत्वाचं आहे. रेट ऑफ कन्झम्पशन किंवा रेट ऑफ फॉर्मेशन फाइंड आउट करताना नंबर ऑफ मोल्स कन्सिडर करायचे नाहीयेत. नंबर ऑफ मोल्स केव्हा कन्सिडर करायचे, ओव्हरऑल रेट ऑफ रिॲक्शन फाइंड आउट करताना. इथं पहा, इथं आपण काय केलं होतं, ओव्हरऑल रेट ऑफ रिॲक्शन फाइंड आउट केला होता, तेव्हा नंबर ऑफ मोल्स कन्सिडर करायचे, इथं मात्र कन्सिडर करायचे नाही. सो रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ सी और रेट ऑफ अपीअरन्स ऑफ सी इज इक्वल टू प्लस dC by dt. So plus dC by dt. So this one is the rate of formation of C plus dC by dt. आता समजा मला रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ डी कम्पेअर करायचं आहे. मी काय करतो, इथेच थोडेसे चेंजेस करतो. रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ डी, इथं मी जर सी च्या ऐवजी मी इथं डी यूज केला, रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ डी, तर तुम्हाला काय मिळेल पहा, प्लस डी डी अपॉन डी टी, प्लस डी डी अपॉन डी टी. डी डी म्हणजे काय, स्मॉल चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट डी अपॉन स्मॉल चेंज इन टाइम टी. सो दिस वन इज द रेट ऑफ फॉर्मेशन फॉर जनरल रिॲक्शन. आता हा कन्सेप्ट आपण या एक्झाम्पल साठी इम्प्लिमेंट करूया. इन द फॉर्मेशन ऑफ अमोनिया, विच वन इज द प्रोडक्ट, कोणता प्रोडक्ट आहे, अमोनिया इज द प्रोडक्ट. अमोनिया हा प्रोडक्ट आहे. सो रेट ऑफ कन्झम्पशन असेल अमोनियासाठी का रेट ऑफ फॉर्मेशन असेल, अमोनिया इज अ प्रोडक्ट. म्हणजे काय असायला पाहिजे, फॉर्मेशन.
rate of formation of ammonia. So rate of formation of ammonia, ammonia is a product, ammonia हा प्रोडक्ट आहे आणि तो फॉर्म होणार आहे, therefore प्लस, आता अमोनिया हा प्रोडक्ट आहे तो फॉर्म होणार आहे, त्याचे नंबर ऑफ मोल्स किती आहेत रिएक्शन मध्ये 2 आहेत, परंतु इथं आपण रेट ऑफ फॉर्मेशन फाइंड आउट करतोय तेव्हा नंबर ऑफ मोल्स कन्सिडर करायचे का, तर नाही करायचे. नंबर ऑफ मोल्स केव्हा कन्सिडर करायचे, ओव्हरऑल रेट ऑफ रिएक्शन फाइंड आउट करताना नंबर ऑफ मोल्स कन्सिडर करायचे. बरोबर, या ठिकाणी कन्सिडर करून चालेल का, तर नाही. सो देयरफॉर प्लस स्मॉल चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ अमोनिया अपॉन स्मॉल चेंज इन टाइम dt. म्हणजे या केसमध्ये पाहायचा रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ अमोनिया, रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ अमोनिया इज इक्वल टू काय मिळेल पहा, प्लस dNH3 बाय dt. म्हणजे काय, स्मॉल चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ अमोनिया अपॉन स्मॉल चेंज इन टाइम dt. सो दिस वन इज द रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ अमोनिया. आता हा पार्ट कंप्लीट झाल्याच्या नंतर आपण याच्यावरचे ऍक्च्युअली एक्झाम्पल्स आपण काय करणार आहे, स्टार्ट करणार आहे, ते आपण नेक्स्ट पार्टमध्ये कंटिन्यू करूया.